गुड मॉर्निंग. आज मी तुमच्यासाठी घेऊन आलोय क्लास 11 स्टेट बोर्ड मधला ट्रिग्नोमेट्री 1 लेसन मधला चॅप्टर नंबर 2 जो मॅथ्स 1 मध्ये ट्रिग्नोमेट्री 1 आहे त्याच्यातला प्रॅक्टिस सेट 2.2 चा सेकंड क्वेश्चन. तर सेकंड क्वेश्चन काय म्हणते, इफ sin a = 3 sin a upon 3 sin b upon 4 1/5. तर टर्म्स अँड कंडिशन आहे a b हा सेकंड क्वार्टर मध्ये राईज होते. तर आपल्याला प्रूफ दॅट करायचं आहे की 4 cos a + 3 cos b ची व्हॅल्यू -5 आली पाहिजे. म्हणजे आपलं उत्तर दिलं आहे, आपल्या प्रश्नामध्ये उत्तर किती आहे या प्रश्नाला सॉल्व्ह केल्यावर आपलं उत्तर आलं पाहिजे -5. -5 जर आपला आन्सर आला समजून द्यायचं आपलं उत्तर बरोबर आहे, अदरवाइज आपल्याला चूक होऊ शकते. पहा कसं सॉल्व्ह करायचं की ते जिथे इफ लिहिलंय त्या जागी गिवन लिहायचं, गिवन कॉमा द्यायचं, ती लाईन सोडून द्यायची आणि जो गिवन म्हणून प्रश्न दिलाय तो लिहायचं sin a upon 3 sin b upon 4 1/5. आता 1 2 3 रेशो दिले आहेत. तर 1 रेशो आणि 2 रेशो याच्यामध्ये काहीतरी अननोन आहे, याच्यामध्ये sin a अननोन आहे, याच्यामध्ये sin b अननोन आहे, याच्यामध्ये काहीच अननोन नाही, याच्यामध्ये 1/5 व्हॅल्यू आहे. तर म्हणून पहिल्या रेशोचा आणि तिसऱ्या रेशोचा कंपेअर करायचा, दुसऱ्या रेशोचा आणि तिसऱ्या रेशोचा कंपेअर करायचा. आपण पहिल्याला दुसऱ्या सोबत कंपेअर करू शकत नाही कारण या दोघांमध्ये एक क्वांटिटी अननोन आहे म्हणून. ठीक आहे, तर आपण काय केलं, पहिल्याचा आणि तिसऱ्याचा कंपेअर केला आणि दुसरा आणि तिसरा त्याचं कंपेअर केलं. तर याच्यावर आपण sin a ची व्हॅल्यू बनवू. sin हा इथे क्रॉस हा 3 डिनॉमिनेटर मधून न्यूमरेटर 3 1 जा 3, तर sin a ची व्हॅल्यू 3/5 होईल. आणि सेम तसं sin b हा 4 क्रॉस होईल, तर 4 1 जा 4 4/5 होईल. आता sin a आणि sin b ची व्हॅल्यू आपण तयार केली. या प्रश्नावरून आपण sin a sin b ची व्हॅल्यू तयार केली. आपलं थोडंसं काम हलकं झालं की sin a sin b ची व्हॅल्यू तयार केली. आता आपल्याला आयडेंटिटी वरून सॉल्व्ह करायचं आहे. नाउ वी नो दॅट आता आयडेंटिटी लावू. sin a ची व्हॅल्यू आपल्याकडे, आपल्याला cos a ची व्हॅल्यू काढायची, sin b ची व्हॅल्यू आपल्याकडे cos b काढायची. आता दोन वेळा आयडेंटिटी लावायची. सर्वात पहिले आपण a अँगल साठी आयडेंटिटी लावू. तर कोणती आयडेंटिटी लावायची, ज्याचे sin आणि cos सोबत रिलेशन आहे. तर ती आयडेंटिटी असते sin स्क्वेअर a प्लस cos स्क्वेअर a = 1. तर आपल्याला कशाची व्हॅल्यू दिली आहे, sin a ची व्हॅल्यू दिली आहे, पण आपल्याला cos ची व्हॅल्यू काढायची आहे. तर cos स्क्वेअर a आपण sin स्क्वेअर a तिकडे घेऊन जाऊ, हा होईल 1 - sin स्क्वेअर a. 1 जसं तसं लिहिलं, मायनस sin a ची व्हॅल्यू 3/5, तर 3/5 चे स्क्वेअर आहे म्हणून स्क्वेअर केलं तर 1 - 3 चा स्क्वेअर झाला 9, 5 7 झालं 25, क्रॉस मल्टिप्लाय केलं 25 - 9/25 झालं. तर cos स्क्वेअर a ची व्हॅल्यू आली 16/25. तर आपल्याला cos स्क्वेअर a ला आपण 16/25 ला लिहू शकतो 4/5 चा होल स्क्वेअर. ठीक आहे, तर आपल्याला cos a ची व्हॅल्यू पाहिजे. एक स्क्वेअर रूट टाकल्यामुळे स्क्वेअर कॅन्सल होतील, तर cos a ची व्हॅल्यू +-4/5 होईल. +-4/5 का बरं होईल, तर निगेटिव्हचा स्क्वेअर सुद्धा पॉझिटिव्ह राहते, पॉझिटिव्हचा स्क्वेअर सुद्धा पॉझिटिव्ह राहते. आता प्लस व्हॅल्यू घ्यायची की मायनस व्हॅल्यू घ्यायची हे सांगणे तुम्हाला क्वार्टर आहे. तुम्हाला दिलं आहे a आणि b हे दोन्ही अँगल सेकंड क्वार्टर मध्ये लिहायचे. म्हणजे लिहायचं since a lies in second quadrant. कोणतं क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट. आपण त्या दिवशी क्वाड्रंट शिकलो, आपल्या प्रिव्हियस लेक्चर मध्ये आपण क्वाड्रंट शिकलो. पण नसेल माहिती तर पुन्हा एक वेळ सांगता येईल. हे क्वाड्रंट मध्ये काय असते, हा जो फर्स्ट क्वाड्रंट असते, या फर्स्ट क्वाड्रंट मध्ये ऑल ट्रिग्नोमेट्रिक रेशो पॉझिटिव्ह असतात. हा फर्स्ट क्वाड्रंट आहे आणि हा तुमचा सेकंड क्वाड्रंट आहे. या सेकंड क्वाड्रंट मध्ये फक्त साइन पॉझिटिव्ह असते. साइन पॉझिटिव्ह असते म्हणजे कॉस एक पॉझिटिव्ह असते आणि हा कोण आहे, कॉस आहे. तर मग कॉस कसा आहे, निगेटिव्ह आहे. जो पॉझिटिव्ह आहे तो ग्रेटर राहते, जो पॉझिटिव्ह राहते तो ग्रेटर राहते आणि जो राहत नाही तो निगेटिव्ह राहते. तिथं कॉस नाही राहत, साइन राहते. म्हणून cos a ची व्हॅल्यू इथे येईल -4/5. एक डिसाइड झाला. आता sin a ची व्हॅल्यू दिली, cos a ची व्हॅल्यू दिली. आता आपल्याला आपला जो 2 फाइंड आहे, आपला जो 2 प्रूव्ह आहे त्याच्यामध्ये cos a cos b पाहिजे. आपण असं का बरं करतो, तर आपला जो 2 प्रूव्ह आहे त्याच्यामध्ये काय आहे, cos a आणि cos b आहे. त्यापैकी आपल्याला cos a ची व्हॅल्यू त्या झाली. आता जेवढी प्रोसिजर आपण sin स्क्वेअर a + cos स्क्वेअर a = 1 आयडेंटिटी केलं, सेम प्रोसिजर आता आपण b अँगल साठी करणार आहोत. नाउ आता जिथे फक्त a लिहिलं त्या जागी b लिहायचं. sin स्क्वेअर b प्लस cos स्क्वेअर b = 1 लिहिलं. sin b ची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे किती आहे, 4/5. 4/5 त्या जागी 4/5 लिहिलं, स्क्वेअर केलं. cos स्क्वेअर b लिहिलं =1 लिहिलं. cos स्क्वेअर b =1. आता पॉझिटिव्ह तिकडे गेला, निगेटिव्ह झाला, डायरेक्टली आपण स्क्वेअर पण करू. ठीक आहे, आता पहिल्या स्टेप मध्ये केलं होतं, डायरेक्ट नेलं याला, पॉझिटिव्ह निगेटिव्ह झाला, 4 स्क्वेअर 16 झाला, 5 स्क्वेअर 25 झालं. क्रॉस केलं 25 - 16/25 झाले. त्याचं उत्तर येईल 9/25. cos स्क्वेअर b ची व्हॅल्यू 9/25. तो cos स्क्वेअर b ला आपण 3/5 चा होल स्क्वेअर लिहू शकतो. आता टेकिंग स्क्वेअर रूट टाकल्यामुळे स्क्वेअर कॅन्सल होईल, तर cos b ची व्हॅल्यू 3/5. ते पण कशी येईल, प्लस मायनस.
त्याचं रिझन सांगितलं होतं की पॉझिटिव्हचा स्क्वेअर पॉझिटिव्ह राहते, निगेटिव्हचा स्क्वेअर सुद्धा पॉझिटिव्ह राहते. आता क्वाड्रंट डिसाईड करा. बी इथं पुन्हा कंडिशन दिली आहे की सिन्स बी लाईज इन सेकंड क्वाड्रंट, बी कोणत्या क्वाड्रंटमध्ये लाईज होईल? सेकंड क्वाड्रंटमध्ये. तर सेकंड क्वाड्रंटमध्ये कोण पॉझिटिव्ह राहते? साइन पॉझिटिव्ह राहते. आता सांगितलं होतं काय सांगितलं होतं की सेकंड क्वाड्रंटमध्ये साइन पॉझिटिव्ह राहते. साइन पॉझिटिव्ह राहते म्हणजे कॉस बी काय राहील? लेस दॅन 0. कॉस बी काय राहील? लेस दॅन 0. इथं आपण कॉस ए लेस दॅन 0 लिहू. एक कंडिशन लिहून टाकायचं कॉस ए लेस दॅन 0. तर कॉस बी लेस दॅन 0 म्हणजे कॉस बी ची व्हॅल्यू काय राहील? मायनस आहे. कॉस बी ची व्हॅल्यू मायनस 3/5 आहे. आता आपली कॉस ए कॉस बी ची व्हॅल्यू फाइंड आउट झाली. ठीक आहे. आता आपण लिहू कन्सिडर करून लिहू एलएचएस. एलएचएस काय दिले आहे? एलएचएस चा नियम होते लेफ्ट हँड साइड. लेफ्ट हँड साइड काय दिले आहे? 4 cos a प्लस 3 cos b ला सॉल्व करायचं आहे. इक्वेशनला सॉल्व करायचं आहे, प्रूफ करायचं आहे. उत्तर किती आलं पाहिजे? -5. तर 4 cos a ची व्हॅल्यू आपल्याकडे किती आहे? -4/5 आहे. प्लस 3 च्या जागी 3 लिहिलं आणि cos b ची व्हॅल्यू आहे -3/5. तर 4 × -4 हे -16/5 प्लस इंटू मायनस मायनस -9/5. दोघांचा डिनोमिनेटर सेम आहे म्हणून न्यूमरेटरची ऍडिशन असते, ऍडिशन करा. सबट्रॅक्शन आहे म्हणून सबट्रॅक्शन करू. -16 - 9 हे झाले -25/5 जे आपला आन्सर आहे -5. इथे आन्सर दिलं होतं -5 म्हणजे आपला एलएचएस इक्वल्स टू आरएचएस आहे. हे प्रूफ आपला आन्सर बरोबर आहे. थँक्यू.